आज सकाळी भोसरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि खरं तर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये या लोकांनी काम केलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी आणि खुद्दारी याच्या भोवती राजकारण फिरते आणि लोकांना ही न पसंत पडणारी गोष्ट आहे। आणि जर या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जर त्यांना प्रवेश मिळत असेल तर ही महाविकास आघाडीतील निष्ठावंतांना अतिशय न पासणारी गोष्ट आहे, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि जनता देखील ही स्वीकारणार नाही असंच मत देखील या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं भोसरीतील सर्व आहे। आणि निश्चित या ठिकाणी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल याची आम्हाला खात्री आहे, कारण लोकसभेमध्ये जवळजवळ आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आधी शरदचंद्र पवार गटाचे जे काही अगदी मोजके पदाधिकारी परंतु 90% पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेनी सर्व प्रचार आपल्या खांद्यावरती घेतला होता। त्यामुळे आता जर या ठिकाणी हा मतदारसंघ जर सुटत नसेल तर मातोश्रीला तत्काळ आम्ही जाऊन आमची नाराजी या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ हा शिवसेनेला उद्धवसाहेब गटाला सुटावा अशी आमची आग्रही भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे। लोकसभेला जसा तुम्ही तुतारीचा प्रचार केला तसंच जर विधानसभेला तुतारीलाच इथं उमेदवार दिला आणि अजित गव्हाणे असले तर प्रचार होणार तसाच? शेवटी कसं असतं माहिती आहे का, लोकसभेमध्ये देखील शिवसेनेने प्रचार केलेला आहे आणि आता देखील प्रचार करण्याचं जर करत असेल तर शिवसेनेच्या हातामध्ये काय, हा एक पदाधिकाऱ्यांमध्ये फार मोठा प्रश्न आहे। कारण जवळजवळ 90% लोक शिवसेनेनी भोसरी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची अगदी मोजकी लोक होती आणि अशा परिस्थितीत पुन्हा काम करायची मानसिकता त्या ठिकाणी कुठल्याही शिवसैनिकाची नाही आहे, हे अगदी स्पष्ट आहे। त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट शिवसेनेने दिला त्यामुळे आता त्या ठिकाणी तो रिझल्ट मिळेल याच्यामध्ये माझ्या मनात सर्वांच्या मनात विषय असा आहे की आजचा जो काही प्रवेश शरदचंद्रजी पवार गटामध्ये तो झालेला आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल कोल्हेंच्या विरुद्ध काम केलेलं आहे आणि त्यांच्याशी आम्ही शिवसेनेच्या लोकांचे आमचे वाद झाले आणि त्या प्रचाराच्या दरम्यान ज्या गोष्टी निर्माण झाल्या तर त्यांनी जाताना आम्हाला कल्पना पण दिली नाही किंवा डॉक्टर अमोल कोल्हेंचं कर्तव्य होतं खासदार साहेबांचं की त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की असं असं झालं आहे, पण त्यांच्याकडनंही आम्हाला सांगितलं गेलं नाही म्हणून आम्ही नाराजगी म्हणून हा उद्याचा कार्यक्रम रद्द करतोय। पुढची भूमिका आता नेमकी काय असणार आहे जर तुतारीलाच ही जागा सुटली अजित गव्हाणे उमेदवार असले? आता आमची भूमिका आहे आम्ही पक्षाशी बोलणार आणि पक्षाशी बोलून आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आमच्या पक्षाला माहिती आहे की भोसरी विधानसभेमध्ये कायम शिवसेना लढलेली आहे आणि आज जेव्हा जिंकण्याची परिस्थिती आहे अशामध्ये ज्यांनी पुन्हा गद्दारी केली त्यांना जर तिकीट द्यायचं असेल तर शिवसैनिक हा टिकणार नाही, हा जगणार नाही। त्याच्यामुळे निश्चितपणे आमच्या पक्षाची भूमिका समजून घेतल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। प्रचार केला जाऊ शकतो तुतारीचा पुढच्या वेळेला म्हणजे विधानसभेच्या वेळेला? तुतारीचा प्रचार करण्यापेक्षा आम्हाला महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणायचा आहे हे निश्चित आहे। मागणी एकच आहे की आता जनतेमध्ये मेसेज काय जाणार आहे की नैतिकताच शिल्लक राहिली नाही, ज्यांनी केलं नाही आहे काम त्यांनाच करायचं, म्हणजे तुम्ही जर गृहीत धरणार असाल सगळ्याच कार्यकर्त्यांना किंवा जनतेला तर ते होणार नाही आहे। त्यामुळे आम्ही ते समजून सांगणार आहे आमच्या पक्षप्रमुखांना आणि महाविकास आघाडीमध्ये कुणालाही द्या पण निष्ठावंतांना उमेदवारी द्या अशी आमची मागणी असणार आहे।